नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण इथे उपवासाला लागणारी बटाटा साबुदाण्याची चकली बघणार आहोत। ह्या प्रमाणामध्ये तुम्ही केली तर न चुकता तुमची चकली दुप्पट फुलणारी नक्की अशीच तयार होईल। तर प्रथमच जर तुम्ही करणार असाल तर तुमची चकली चुकणार नाही आणि व्यवस्थित तयार होईल। तर ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला त्यासाठी साहित्य बघूया। अर्धा किलो मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। मोठा आकाराचा साबुदाणा इथे घेतलेला आहे मी। 2 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ चोळून धुवायचा आहे। चोळून धुतल्यामुळे साबुदाणा व्यवस्थित फुलला जातो आणि साबुदाण्याला जी पावडर असते तीही व्यवस्थितपणे निघून जाते। तर 2 पाण्याने मी इथे साबुदाणा ह्या प्रकारे हे बघा स्वच्छ चोळून धुत आहे। तर त्याच प्रकारे आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे। त्यामुळे आपला साबुदाणा छान प्रकारे फुलला जातो। हे प्रमाण वापरून तुम्ही चकली जर केली तर तुमची चकली एकदम व्यवस्थित होईल आणि खूप फुलेल। साबुदाणाही त्यामधला कच्चा राहणार नाही। एक साबुदाणा पूर्णपणे फुलला जाईल। तर हेच प्रमाण वापरून तुम्ही करू शकता। जास्त प्रमाणात करणार असेल तर ती क्वांटिटी तुम्ही याची वाढवूही शकता। तर साबुदाणा आपला इथं स्वच्छ व्यवस्थित धुवून झालेला आहे। तर आपल्याला ह्यामध्ये बोटाचं आपलं पेरा आहे तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे। रात्रभरासाठी मी हा साबुदाणा भिजत ठेवलेला। तर हे बघा व्यवस्थित आपला साबुदाणा फुलला गेलेला आहे। तर असाच साबुदाणा आपल्याला हवा आहे। तर आपण आता हा व्यवस्थितपणे मोकळा करून घेणार आहोत। या प्रकारे मोकळा करून घ्यायचा आहे। तर इथे चकलीसाठी मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 1 किलो बटाटा हा पुरेसा होतो चकलीसाठी। तर आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। छान प्रकारे हा बटाटा शिजला जातो। मऊ आपल्याला बटाटा यासाठी हवा आहे। तर हे बघा बटाटे आपले शिजले गेलेले आहेत। सर्व बटाट्यांचे आपण साल काढून घेणार आहोत आणि बटाटे आपल्याला इथे चाळणीने किसून घ्यायचे आहे। कुठेही आपल्याला त्याची गुठळी राहून द्यायची नाहीये। चाळणीने किंवा तुम्ही पावभाजी मॅशरने बारीक करून घेतले तरीही चालतील। जाड बाजूने मी आता हा बटाटा किसून घेणार आहे। तर सर्व बटाटे आपल्याला इथे किसून घ्यायचे आहे। थोडासा जरी जाड राहिला तरी तोही आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला बटाट्याची गुठळी ठेवायची नाहीये। गुठळी जर राहिली तर आपली चकली सोऱ्यामधनं व्यवस्थित पडणार नाही। बटाटा त्यामध्ये अडकला जाईल। तर हे बघा ह्या प्रकारे सर्व आपल्याला किसून घ्यायचे आहे। तर कुठे बटाट्याची गुठळी जर राहिली असेल तर इथे आपण चेक करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा याच प्रकारे मी आता इथेही चेक करून बघणार आहे। कुठे गुठळी जर राहिली तर ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। एक साईडला मी गॅसवर एक पातेलं मोठं ठेवलेलं आहे। जाडबुडाचं आपल्याला पातेलं वापरायचं आहे। प्रथम यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरा, चवीनुसार मीठ आपल्याला थोडंच वापरायचं आहे। इथे मीठ जास्त वापरलं तर आपल्या चकल्या ज्या आहेत त्या खारट होतील सुकल्यानंतर। तर इथे मी लाल सुक्या मिरच्या मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या ते 2 चमचे इथे टाकलेला आहे। पाण्याला आपल्या व्यवस्थितपणे उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। चकलीसाठी इथे मी 2 ग्लास पाणी वापरणार आहे। 1 ग्लास आपण गरम पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे। एकदम आपल्याला हे पाणी वापरायचं नाहीये। थोडं थोडं करून आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला जाडबुडाचंच पातेलं वापरायचं आहे। जर पातळ बुडाचं घेतलं ते खालून लवकर जळणार। तर मीडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर हे बघा नंतर मी पुन्हा 1 ग्लास पाणी इथे वापरलं आहे आणि व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेणार आहे। साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे। तेव्हाच आपली चकली अशी फुलते आणि खायलाही चविष्ट लागते। तर इथे मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे आपल्याला, इथं गॅस फास्ट करायचं नाहीये। तर हे बघा साबुदाणा आपला व्यवस्थितपणे फुलला गेलेला आहे आणि पूर्णपणे तो ट्रान्सपरंट दिसतो आहे। हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटा टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण बटाटा टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। लाल तिखट तुम्ही टाकताना तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। जास्त जर टाकलं तर ती तळल्यानंतर ठसका देऊ शकते। त्यामुळे आपण इथे कमीच तिखट वापरणार आहोत। घरामध्ये लहान मुलं असतात, म्हातारी माणसं असतात, तेही आरामशीर चवीने ही चकली खाऊ शकतात। तर त्यानुसार आपल्याला इथे लाल तिखट वापरायचं आहे। तर हे बघा ह्या प्रकारे आपला मिश्रण तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करून मी पुन्हा आता हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। त्यामुळे आणखीन आपली चकली फुलली जाईल। तर इथे एक बाजूला मी प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे
व्यवस्थित कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. सोऱ्या घेतलेला आहे मी इथे. चकली वापरते, ही थोडीशी जरा बारीक चकली आहे माझी, तर तीच इथे मी वापरणार आहे. चकली करण्यासाठी आपण सोऱ्या तयार करून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एक एक चमचा करून आपण यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. तर ह्या प्रकारे आपल्याला सोऱ्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि चकली करायची आहे. तुमच्याकडे जर सोऱ्या नसेल, जर कंटाळा येत असेल, तर तुम्ही इथे प्लॅस्टिकच्या पिशवीचाही वापर करू शकता आणि सरळ 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 आपल्याला चकलीही करू शकते. चवीला तर तशीच लागणार, फक्त गोल होणार नाही, लांब लांब होईल एवढंच फक्त. तर इथे आपण चकली करून घेणार आहोत. तर ह्या प्रकारे हे बघा, तुम्हाला जर अशी गोल नको असेल तर तुम्ही इथे मी सांगितल्याप्रमाणे प्लॅस्टिकची पिशवी वापरून त्याचाही इथे चकली करू शकतात. लांब लांब पटकन होते आणि वेळही लागत नाही. अर्ध्या तासामध्ये एवढ्या पिठाच्या माझ्या चकल्या करून झालेल्या, बिलकुल वेळ लागला नाही करण्यासाठी. तर अशाच प्रकारे सर्व चकल्या मी करून घेणार आहे. एक दिवस मी पूर्ण इथे आता घरामध्येच ह्या वाळवणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याला उन्हामध्ये वाळवणार आहे. तर ह्या प्रकारे आपण सगळ्या चकल्या तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. दिसायला जरी कमी तिखट आणि कमी मिरचीच्या दिसत असतील ना, तर सुकल्यावर नक्की त्याला कलर येणार आहे. तर हे बघा, एक दिवस मी पूर्ण या उन्हामध्ये वाळवलेले आहे. कलरही किती अप्रतिम आलेला आहे बघा. आणि दिसायला जरी ही बारीक दिसली ना, तर तळल्यानंतर खूप फुलते. तर हे बघा, कडकडीत उन्हामध्ये मी ह्या 2 दिवस वाळवून घेतलेल्या, कारण आपल्याला ह्या वर्षभर टिकवायच्या असतात, त्यामुळे आपल्याला याला ऊन देणं खूप गरजेचं असतं. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहे आणि तुम्हाला मी इथे तळूनही दाखवणार आहे. गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे, तेलही गरम झालेलं आहे आणि आपण यामध्ये चकली टाकून घेणार आहोत. तर हे बघा, कशी पटापट फुललेली आहे आपली चकली ही. अशाच प्रकारे तुम्ही नक्की तयार करून बघा, तुमची चकली ही व्यवस्थित तयार होईल, कुठेही चुकणार नाही. आणि फुललीही बघा किती, दिसताना आपल्याला किती छोटी दिसत होती आणि तळल्यानंतर किती फुलली आहे बघा. तर अशाच प्रकारे ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही करून बघा, तुमची चकली ही अशीच अप्रतिम होईल. आणि एक एक साबुदाणा बघा आपल्याला कसा टम्म फुललेला दिसतो आहे. माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.